नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा भरपूर कांद्याचं उत्पन्न घेतलं जातं मित्रांनो. पण होतं काय की आपण कांद्याचं उत्पन्न घेतो पण त्याला म्हणत असं आपल्याला भाव मिळत नाही किंवा शेतकऱ्याला त्याच्यापासून 4 पैसे त्या उत्पन्नापासून आपल्याला मिळत नाही. कधी कधी आपला कांदा सडल्या बी जातो, म्हणजे नुकसान पण होती. आणि ह्या 2-3 वर्षात तर आपल्याला माहिती आहे की वो कांद्याला भावच भेटाना, म्हणजे मिळायला तयार नाही. पण होतं काय मित्रांनो की मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलंय की बाबा कांद्यावर काही प्रक्रिया उद्योग लोकांनी उभारलेले आहे, की काही असे लोक आहे की जे स्वतः त्यांच्याकडे कांदा नसताना की ते मार्केटमध्ये जाऊन कांदा खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करतात. मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की बाबा मग आपण का करू शकत नाही, कारण आपल्याजवळ तर कांदा, आपण स्वतः कांदा उत्पादक आहे, आपण स्वतः कांदे लावणार लोक आहे, आपल्याकडे कांदा आहे, म्हणजे जो माल लागतोय त्याला प्रक्रिया करायला तो आपण स्वतः उत्पादित करतो. मग आपण स्वतः जरा त्याची प्रक्रिया जर केली मित्रांनो, तर त्याच्यातून आपल्याला लाखो रुपयाचा जो नफा आहे ते मिळू शकतो. आणि जो कांदा आहे, म्हणजे जो कच्चा माल त्याला लागतो ते आपल्या पैशीच आहे. तर ह्या कांद्याचं काय मित्रांनो की कांदाचे जे पावडर आहे हे सर्वात जास्त महाग विकले जातं मित्रांनो. आणि त्याच्यामधून काय आहे की आपल्याला 4 पैसे पण मिळतील. पण आपण शेतकरी असल्यामुळं काय झालं की आपण उद्योगधंद्यात काही डोकं घालायला तयार नाही. आणि शेतीच्या अशा गोष्टी झाल्या की आता सध्या की निसर्ग आपल्याला काही टायमिंग साथ देत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या मालाला भाव नाही. म्हणजे ह्याच्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर आपल्याला मित्रांनो आता शेतीला जोडधंदा केल्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणजे आपल्याकडे जे उत्पन्न आपण स्वतः काढणार आहे तर याच्यावरच आपल्याला प्रक्रिया करायची आहे. तर त्या प्रक्रियासाठी आपल्याकडे कच्चा माल म्हणजे कांदा तर आपल्याकडे आहे, कारण आपण ते स्वतः आपल्या शेतात पिकवितो. आणि दुसरी गोष्ट की त्याला लागणाऱ्या ज्या मशिनरी आहे त्या आपल्याला कुठे मिळतील किंवा त्या कशा कशा लागतील ते आपण बघू. कारण काय होतंय की कांद्याचं जे तुकडे करायचे, भुगा करायचा आहे, तर त्याला एक ग्राइंडर मशीन लागेल बघा. आणि ह्या मशीनची किंमत आहे बघा 8,000 रुपये. म्हणजे जे तुम्हाला बारीक तुकडे करायचे किंवा त्याचं पावडर बनायचं आहे, तर एक तुकडे करायसाठी ती वेगळी मशीन लागेल. आणि जे ग्राइंडर आहे, हे जे मशीन आहे, हे 8,000 रुपयाला आपल्याला ते मिळतं. आणि दुसरी गोष्ट आहे की याला जे आता उन्हाळ्यामध्ये कांदा आपण तुकडे केल्यानंतर कांदा वाळू घालायचा आणि वाळलेल्या कांद्याचं जे पावडर बनायचं असतं, पण उन्हाळ्यामध्ये ते सहज वाळू शकतं. पण मग होतं काय मित्र, आता पानकाळा आला, हिवाळा आला, तर याच्यामध्ये काय होईल की आपल्याला त्याच्यासाठी काय लागेल की ड्रायर एक मशीन लागेल की त्याला वाळायसाठी. फक्त ह्या मशीनची किंमत जादा आहे मित्रांनो. म्हणजे हे जवळजवळ 60-65 हजारापर्यंत बसू शकतं जसं आपण घेतलं तसं. कारण हे जे डाय करायचं म्हणजे याला जे कांदा वाळायसाठी जे मशीन लागणार आहे आपल्याला, तर याची किंमत फक्त जादा आहे. आणि ज्यावेळेस आपण जे पावडर बनवू आणि त्याची जे पॅकेटमध्ये, म्हणजे आपल्याला पॅकेटमध्ये त्या कांद्याच्या पावडरला पॅक करायचं आहे, तर ते मशीन 1500 रुपयात मिळतं. म्हणजे छोटेसे गुंतवणुकीमध्ये आपण ते उद्योग, म्हणजे 1 लाखामध्ये सहजासहजी हा उद्योग सुरू होऊन जातो मित्रांनो. आणि याला 2-3 माणसाची गरज आहे, जादा माणसं बी यायला लागत नाही. कारण मी स्वतः काही ठिकाणी बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की ते तरी दुसरे, म्हणजे ते लोक दुसऱ्या म्हणजे मार्केटमधून माल आणून त्याच्यावर ते प्रक्रिया करतात. मग आपल्याजवळ तर आपण कांदा उत्पादक आहे, म्हणजे आपण स्वतः कांदा पिकवितो. तर आपण बी शेतकरी म्हणून की ह्या व्यवसायाकडे आपण वळलं पाहिजे मित्रांनो. कारण कांदा प्रक्रियामध्ये चांगल्यात चांगला पैसा आहे. आणि हे आपण तयार करून ते काही प्रश्न असे तो मग विकायचं कुठं, तर ज्या मोठ्या मोठ्या हाटली आहे तिथं ते विकू शकतात. किंवा काही मसाल्याच्या ज्या कंपनी आहे आपण त्यांच्या संग बी करार करू शकतो मित्रांनो. मसाल्याच्या कंपन्यांसंग करार करून हे पण आपलं पावडर ते विकत घेऊ शकतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी की आपण आता करायला लागलो पाहिजे. आणि आपल्या मालावर आपणच प्रक्रिया करून आपल्यालाच त्याच्यातून आपल्याला लाखो रुपये मिळू शकते मित्रांनो. म्हणून ही कांदा जी प्रक्रिया आहे तर ही एक चांगली आहे आणि ते आपण सुरू करावं. किंवा थोड्या पैशामध्ये आपल्याला ते सुरू करता येतं. म्हणून याच्याकडे चांगलं लक्ष देऊन ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे मित्रांनो. तर ठीक आहे. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.